एकदा मस्तपैकी कापून येऊ, बाजारून येऊया. या आमचं कराडचं रेल्वे स्टेशन. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर खूप दिवसातून आपला मोठा ब्लॉग येतोय. मोठा ब्लॉग येतोय म्हणलं धगधग होतोय. खूप दिवस झालो, 6 का 7 महिने झालो आपण व्हिडिओज केलेला नाही. तर आत्ता मार्केटवरून आलोय. आलं बिलं व्यवस्थित सगळे धुवून घेतले. आत्ता आज ना आज पण आहे स्टॉकला आपल्याकडे भरपूर असते. नाही म्हटलं तर आत्ता आपल्याकडे 100-1 किलो असेल आलं. तर आता आपण इथनं पुढं आत्ता आंघोळ करणार नाही, आधी केस कापून यायचं. मित्राच्या दुकानात केस कापून निघाले. आता मस्तपैकी ही केस वाढले बघा, जंगाल झाले पाक. यावेळी एकदा मस्तपैकी कापून येऊ, बाजारून येऊया कडनं बिडनं मस्तपैकी. तर चला जाऊया मग. या आमचं बाप्पा इथे कुठं निघालाय? पास्टीला आम्ही नाही येणार, स्वामी जायचं. तर चला जाऊन या लगेच मस्तपैकी केस बिस कापू जोरात. तर मित्रांनो आत्ता आपण निघालोय पाचवड फाट्यावरती आपल्या मित्राच्या दुकानात. तर चला मग आता जाऊया माझ्याबरोबर एक एन्जॉय करा मस्तपैकी राईड. तर मित्रांनो हा आहे पुणे बेंगलोर हायवे. तर हायवेचं काम चालू आहे, गाडी चालवताना व्यवस्थित चालवा. आत्ता आपण पोचलोय पाचवड फाट्यावरती. ही बघा पाचवड फाट्याचा लुक आता एकदम सिटीचाच लुक यायला लागलाय. धंदा बिंदा व्यवस्थित वाढायला लागला. ही बघा बॉम्बे फॅन्सी जेंट्स पार्लर, हे आपल्या मित्राचं दुकान आहे. अगं यो आपला मैत्र बाबूबाई. कसा आहे बाबूबाई? खाऊन पिऊन मस्तपैकी सुटलाय बाबू आपला. जान आहे आपली. हो मस्तपैकी आता बाबूबाईनं आपली केस कापाई घेतली. इकडच्या तिकडच्या आमच्या गप्पा जोरात चालल्या होत्या. तर मित्रांनो बाबूबाईनं कडनं शेविंग क्रीम आता लावाय घेतली बघा. मस्तपैकी शेविंग क्रीम कडनं लावली आणि वस्त्राने कडची केस काढली. तर त्याला म्हणलं बाबा साल्ट बिल्ट काढशील बाबा, व्यवस्थित काप. तर मित्रांनो तुम्हाला पण फॅन्सी केस कापायचे असले तर आपल्या बाबूबाईच्या शॉपला नक्कीच व्हिजिट करा. त्याचा पत्ता आहे पाचवड फाट्यावरती बॉम्बे फॅन्सी काय म्हणतात त्याला दुकानाला, काय सलून हा सलूनच आहे. 1 नंबर सलून आहे. मस्तपैकी जावा आहे, 1 नंबर कापतो. मसाज विशाज जरा डोक्याची करून या जरा. 100 रुपयामध्ये सगळं एकच नंबर. तुम्हाला आवडलं ना नक्की करा. माझा हेअरकट बघितलं तुम्हाला समजेलच की आपला बाबूबाई कशी केस कापतोय ती. तर मित्रांनो बघू शकता या साईडनं त्या साईडनं नांगरटी मारल्या नाही केस एकच नंबर कापली. तर आणि बाबूबाईनं सेट बीट करून गरम हवा मारून बिरून पावडर लावून चकाचकच केलं. कसा दिसतोय आपला लुक नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्याला मित्रांचं पण फोन आलंच होतं. आता इथनं आवरून आता आपल्याला त्यांच्याबरोबर जायचं आहे. आतल्याने हेमे येणार होती कारण आपल्याला एका स्पेशल ठिकाणी आपण जाणार आहे. तिथलं ते तिकीट बुक करायचं होतं ट्रेनचं. आत्ता आपण कराडमध्ये आलोय. इथं संभाजी महाराजांचा पुतळा होणार आहे मोठा. त्यानंतर आम्ही सरबत प्यायला जरा वाटत थांबलो. मस्तपैकी लिंबू सरबत घेतला. भैयानं लिंबू सरबत मध्ये सब्जा बिब्जा घालून दिला. असलं गार वाटायला लागलं का नाही. तवा कुठं ऊन लय लागत होतं ती कमी झालं बघा. त्यानंतर आम्ही तिघं पण रेल्वे स्टेशनच्या दिशेने रवाना झालो. हेमेला पोलीस दिसलं म्हणून हेम्या पण मध्ये वाटत उतरला. हे बघा त्याची गाडीनं आम्ही त्यालाच खाली उतरल्याला. इथं त्याचं मोये झालं. या मित्रांनो ही बघू शकता या आमच्या कराडचं रेल्वे स्टेशन. तर आपण ओगलेवाडी मध्ये आपण आलोय. तर इथं आपण आपलं तिकीट बुक करणार आहे. हे म्हणून आतून पुढं निघालेली होती. त्यासने म्हटलं तुमचं तुम्हीच बघा बाबांनो तिकीट कसं बुक करायचं काय करायचं ते आपल्याला काय माहीत नव्हतं. ती फॉर्म वगैरे भरत बसली. तर मित्रांनो हे आहे आपल्या कराडचं रेल्वे स्टेशन बघू शकता. हे म्हणतात ना तुला आतमध्ये तिकीट बुक करतोय. हे म्याव कुठं जायचं आपण? तर मित्रांनो आपलं तिकीट बुक झालंय. हे बघू शकता वेटिंग झालंय. पण बघूया आता उद्या संध्याकाळी की कन्फर्म झालंय का नाही ती. मी आलोय तर आता. तर मित्रांनो इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलायस तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.